पंचगंगेचं प्रदूषण रोखणं हे अत्यंत गरजेचं आहे. कारण वॉटर पोल्युशनमुळे जी आपली वॉटर क्वालिटी आहे ती आपल्या पूर्ण इकोसिस्टीमला खराब करते. कारण हे पाणी आपण जेव्हा शेतात वापरतो त्यावेळी जमीन देखील ते खराब करतं. या वॉटर क्वालिटीमुळे पर्यावरण जे आहे म्हणजे एअर क्वालिटी जी आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होतो आणि अर्थातच आपल्या सगळ्यांच्या हेल्थवर देखील त्याचा मोठा परिणाम होतो. आणि म्हणून आता मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रामध्ये रिव्हर रिज्युविनेशन हा एक कार्यक्रम आपण हातात घेतलाय. याच्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून आपण काही आराखडे तयार केलेले आहेत. त्यामध्ये पंचगंगा प्रदूषण मुक्त करण्याचाही आराखडा आपण तयार केलेला आहे. विशेषतः पंचगंगेच्या प्रदूषणात दोन घटक हे त्यात एक मेजर रोल प्ले करतात. एक जी मोठी शहरं आहेत किंवा छोटी शहरं आणि ग्रामपंचायती आहेत यातलं मॅक्सिमम सिवेज हे थेट अनट्रीटेड नाल्यांच्या माध्यमातून पंचगंगेमध्ये जातं. आणि दुसरं काही इंडस्ट्रियल एफ्लुएंट देखील जातो. साधारण याचा रेशिओ आपण बघितला तर 25% इंडस्ट्रियल एफ्लुएंट आहे आणि 75% हे सिवेजचं पाणी आहे. त्यामुळे या दोन्हीला जोपर्यंत आपण ट्रीट करणार नाही आणि म्हणून आता जे आपण पंचगंगेचा प्रकल्प तयार केला आहे त्या प्रकल्पाचे 3 भाग आहेत. एक, मोठी जी शहरं आहेत कोल्हापूर असेल, इचलकरंजी असेल किंवा आसपासची जी काही मोठी शहरं असतील या शहरातलं जे काही पाणी आहे हे 100% ट्रीट झालं पाहिजे. आणि त्या दृष्टीने पहिल्यांदा ते पाणी कॅप्चर करावं लागतं. त्याकरता भुयारी गटाराची योजना तयार करावी लागते. आपण मागच्या काळात 260 कोटी रुपयाची योजना एक आपली कार्यान्वित केली आहे. वाढत्या भागाकरता अजून एक योजना आपण तयार केलेली आहे. त्यामुळे हे सगळं पाणी भुयारी गटारी योजनातनं आपल्याला कॅप्चर करावं लागतं आणि मग कॅप्चर केलेलं पाणी हे STPच्या माध्यमातून ट्रीट करावं लागतं. त्याची योजना आपण तयार केलेली आहे. कारण आता अमृत शहराच्या माध्यमातून त्यालाही आपल्याला निधी केंद्र सरकारच्या वतीनं मिळालेला आहे. त्यामुळे ते आपण ट्रीट करणार आहोत. दुसरीकडे इतरही शहरांमध्ये इचलकरंजीला देखील ती योजना झालेली आहे. छोटे छोटे जे शहर आहेत किंवा जे छोटे आपले ग्रामपंचायती देखील आहेत शहराच्या जवळपासच्या या सगळ्यांचं पाणी हे आपल्याला एका ठिकाणी टॅप करावं लागतं. म्हणजे हे जे नाले आहेत या नाल्यांना आपण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे टॅप करतो आणि तेही पाणी काही STPच्या माध्यमातून आपण ट्रीट करतो. अशा प्रकारचे ट्रीटमेंट करून मग ह्यातला जो मैला आहे किंवा बाकी आहे आता तो देखील वाया जात नाही. म्हणजे त्याच्यावर खत तयार होतं, त्याच्यापासून गॅस तयार होतो, त्यामुळे ते आपण करतो. आणि तिसरं मग इंडस्ट्रियल एफ्लुएंट जे आहे आता या इंडस्ट्रियल एफ्लुएंट करताही मोठ्या प्रमाणात आपल्याला एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट जे आहेत हे तयार करावे लागतात आणि त्या संदर्भात आता आम्ही भूमिका घेतली आहे. बघा काय असतं आपल्या इंडस्ट्रीला ग्लोबली कॉम्पिटिटिव्ह राहावं लागतं. त्यामुळे प्रत्येक इंडस्ट्री आपल्याला जी वॉटर क्वालिटी पाहिजे किंवा डिस्चार्ज क्वालिटी आहे त्या क्वालिटीची ट्रीटमेंट करू शकत नाही आणि म्हणून कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट हा त्याच्यावरचा एक उपाय आहे. आता जिथे MIDCचं संघटित क्षेत्र आहे तिथे तो सोपा जातो, पण ज्या ठिकाणी विखुरलेली इंडस्ट्री आहे त्या ठिकाणी मात्र तो कठीण जातो. तर त्याला आपण नाल्यातनं ट्रॅप करतो आणि मग त्या एफ्लुएंट ट्रीटमेंट करतो. असा एक कम्प्लीट पंचगंगेचा प्लॅन आपण तयार केलाय.